गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी तात्काळ मंजूर करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय। आपण काँग्रेसचे खासदार असल्यामुळे सत्ताधारी भाजपकडून निधी अडवला जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। नूतन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव एस यांना त्यांनी सविस्तर निवेदन सादर केलं। काँग्रेसचे खासदार असल्यामुळे सत्ताधारी भाजपकडून निधी अडवला जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। संबंधित कामांना 15 दिवसात मंजुरी न दिल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युनिसिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय। हातबळ झालेत अधिकारी। खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात। आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही। ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते। अनेक दिवसापासून DPDC खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे। ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही। प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे। कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची। प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत। मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर, कारण का इथे NVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे। काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है। मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे। आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते। 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार। आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी आमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही तो।